हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 63वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम आपण ते रिवाईज करून घेऊया. तर आज आपण पुढील शब्द बघणार आहोत. पेल म्हणजे फिकट किंवा निस्तेज. पार्शली म्हणजे अंशतः. पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट. पीसफुल म्हणजे शांत. परसिव्ह म्हणजे समजणे किंवा आकलन करणे. परसेप्शन म्हणजे समज. आणि परफेक्ट म्हणजे परिपूर्ण. तर आज आपण हे शब्द आणि याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला शब्द आहे पेल म्हणजे फिकट, पांढरट किंवा निस्तेज. याचे समानार्थी शब्द बघूया. फेंट म्हणजे फिकट किंवा मंद, खूप कमी ताकद किंवा रंग असलेला. दुसरा शब्द कलरलेस म्हणजे रंगहीन किंवा बेरंग, ज्यामध्ये रंग नाही. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. ब्राईट म्हणजे तेजस्वी, झगमगाट करणारा, चमकदार आणि रंगाने भरलेला. दुसरा शब्द व्हायब्रंट म्हणजे उत्साही किंवा गडद रंगाचा, जिवंतपणा आणि गडद रंग असलेला. याचे उदाहरण बघूया. शी लुक पेल आफ्टर बीइंग सिक फॉर अ वीक. सप्ताहभर आजारी असल्यामुळे ती निस्तेज दिसत होती. नेक्स्ट वर्ड पार्शली म्हणजे अंशतः किंवा काही अंशी. याचे समानार्थी शब्द समवॉट म्हणजे काहीसे किंवा थोडकं, थोड्या प्रमाणात किंवा अंशतः असलेले. दुसरा शब्द इनकम्प्लिटली म्हणजे अपूर्णपणे, पूर्ण न झालेलं किंवा अर्धवट असलेलं. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे किंवा संपूर्ण, काहीही बाकी न ठेवता पूर्ण झालेलं. दुसरा शब्द टोटली म्हणजे संपूर्णता, पूर्ण झालेले, एकदम किंवा 100% प्रमाणात. याचे उदाहरण बघूया. द वर्क इज ओन्ली पार्शली फिनिश. काम फक्त अंशतः पूर्ण झाले आहे. नेक्स्ट वर्ड पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, ठराविक किंवा खास. याचे समानार्थी शब्द बघूया. स्पेसिफिक म्हणजे ठराविक किंवा नेमकी, एखादी गोष्ट नेमकी किंवा स्पष्ट असते. दुसरा शब्द सर्टेन म्हणजे काही किंवा ठराविक, एखादी निश्चित किंवा ठराविक गोष्ट. याचे विरुद्धार्थी शब्द जनरल म्हणजे सामान्य किंवा सर्वसाधारण, जे सर्वसामान्य किंवा सगळ्यांसाठी लागू असते. दुसरा शब्द अनस्पेसिफाईड म्हणजे अनिश्चित किंवा ठरवलेले नाही, जे स्पष्टपणे सांगितलेले नाही किंवा निश्चित नाही. याचे उदाहरण बघूया. आय एम लुकिंग फॉर अ पर्टिक्युलर बुक ऑन हिस्ट्री. मी इतिहासावरील एक विशिष्ट पुस्तक शोधत आहे. नेक्स्ट वर्ड पीसफुल म्हणजे शांत, सौम्य किंवा शांततामय. याचे समानार्थी शब्द काम म्हणजे शांत किंवा निवांत, आवाज, हालचाल किंवा अस्वस्थता नसलेली स्थिती. दुसरा शब्द ट्रँक्वेल म्हणजे शांततामय किंवा सौम्य, पूर्णपणे शांत आणि तणावमुक्त. याचे विरुद्धार्थी शब्द व्हायलंट म्हणजे हिंसक किंवा आक्रमक, ज्यामध्ये क्रूरता किंवा तणाव असतो. दुसरा शब्द नॉइझी म्हणजे गोंगाट करणारा किंवा कोलाहलयुक्त, आवाजाने भरलेला किंवा शांततेचा अभाव असलेला. याचे उदाहरण बघूया. वी स्पेंड अ पीसफुल इव्हिनिंग बाय द लेक. आम्ही तलावाजवळ एक शांत संध्या घालवली. नेक्स्ट वर्ड परसिव्ह म्हणजे समजणे, जाणवणे किंवा आकलन करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा जाणणे, एखादी गोष्ट पूर्वीच्या अनुभवावरून ओळखणे. दुसरा शब्द सेन्स म्हणजे जाणवणे किंवा भासणे, काहीतरी आकलन होणे, विशेषतः अंतःप्रेरणेद्वारे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, न पाहणे, जाणून बुजून लक्ष न देणे. दुसरा शब्द मिसअंडरस्टँड म्हणजे चुकीचे समजणे, चुकीचा अर्थ लावणे किंवा समजणे.
याचे उदाहरण बघूया. चिल्ड्रन ऑफन परसीव्ह थिंग्स डिफरंटली दॅन ॲडल्ट्स. मुले अनेक वेळा गोष्टी प्रौढांपेक्षा वेगळ्या प्रकारे समजून घेतात. नेक्स्ट वर्ड परसेप्शन म्हणजे समज, आकलन किंवा दृष्टिकोन. याचे समानार्थी शब्द अंडरस्टँडिंग म्हणजे समज किंवा आकलन. एखादी गोष्ट योग्य पद्धतीने समजून घेणे. दुसरा शब्द अवेअरनेस म्हणजे जाणीव किंवा सतर्कता. एखाद्या गोष्टीची स्पष्ट माहिती किंवा जाण. याचे विरुद्धार्थी शब्द इग्नोरन्स म्हणजे अज्ञान किंवा अज्ञानता. माहितीचा किंवा समजेचा अभाव. दुसरा शब्द मिसकन्सेप्शन म्हणजे चुकीची समज किंवा गैरसमज. चुकीचा विचार किंवा समज. याचे उदाहरण हर परसेप्शन ऑफ रिअलिटी इज डिफरंट फ्रॉम अदर्स. तिची वास्तवाबाबतची समज इतरांपेक्षा वेगळी आहे. नेक्स्ट वन परफेक्ट म्हणजे परिपूर्ण, उत्तम किंवा दोषरहित. याचे समानार्थी शब्द बघूया. फ्लोलेस म्हणजे दोषरहित किंवा निष्कलंक, ज्यात कोणताही दोष नाही. दुसरा शब्द आयडल म्हणजे आदर्श किंवा सर्वोत्तम, जे आदर्श मानले जाते किंवा सर्वार्थाने योग्य असते. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण, ज्यामध्ये काही कमतरता किंवा चूक असते. दुसरा शब्द फॉल्टी म्हणजे दोषयुक्त किंवा बिघडलेला, चुकीचा किंवा काम न करणारा. याचे उदाहरण शी गेव अ परफेक्ट आन्सर इन द इंटरव्ह्यू. तिने मुलाखतीत परिपूर्ण उत्तर दिलं. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.